नमस्कार, आरएनएन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा आरएनएन न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. आरएनएन न्यूज मराठी. उमरखेड परिसरात तलवार बाळगणाऱ्या दोघांना डीबी पथकाने घेतले ताब्यात. शहरातील पुसद रोडवर थरारक कारवाई, अवैध शस्त्र व बुलेट जप्त. उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणारे फरार आरोपी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी डीबी पथकांना दिले होते. त्यानुसार दिनांक 28 रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे एका काळ्या रंगाच्या बुलेटवर 2 इसम पुसद रोडने जात असून त्यापैकी एक इसम जर्कीच्या आत तलवार लपून नेत असे, अशा माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पुसद रोडवरील परिसरात सापळा रचून कुटीर रुग्णालयाजवळ संशयित बुलेट दिसताच पोलिसांनी पाठलाग करून सदर वाहन थांबविले. पंचासमक्ष तपासणी केली असता आरोपींची नावे रितेश भारत गवळे, वय वर्ष 21, राहणार चिंचोली संगम, तालुका उमरखेड, अभिजित बाळासाहेब कनवाळे, वय वर्ष 22, राहणार कळमुला, तालुका उमरखेड, अशी निष्पन्न झाली. संशयित आरोपी रितेश गवळे यांच्या अंगझडतीत जर्कीच्या आत लपून ठेवलेली लाल रंगाच्या म्यानसह स्टीलची तलवार मिळून आली. तसेच तलवार वाहतुकीसाठी वापरलेले काळ्या रंगाची बुलेट मोटरसायकल देखील पोलिसांनी जप्त केली असून अवैध शस्त्र, एक बुलेट असा एकूण 1,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपींविरुद्ध अवैधरित्या व विनापरवाना शस्त्र बाळगण्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरची कारवाई यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ तसेच डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, संतोष राठोड, संघशील टेंबरे, किरण राठोड, चालक राजू मेटकर यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.